आणि या संदर्भात सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया। माननीय मुख्यमंत्री सभागृहात आल्यानंतर त्यांनी असं निवेदन केलं की आता सध्या त्या भागामध्ये पाऊस चालू आहे, परिस्थिती गंभीर आहे। या सगळ्या बाबतीमध्ये शनिवारी किंवा रविवारी मुख्यमंत्र्यांचा या सगळ्या बाधित विभागामध्ये साधारणतः त्यांचा प्रत्यक्षपणे दौरा होईल। काही ठिकाणी ते स्वतः भेटी देतील, तिथली परिस्थिती जाणून घेतील आणि ही सगळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर याबद्दलचं सुस्पष्ट निवेदन हे सोमवारी सभागृहामध्ये मुख्यमंत्री करणार आहोत। अशा प्रकारची आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीचं निश्चितच सोमवारी सरकारच्या वतीनं बाजू मांडली जाईल। जाणीवपूर्वक वेळ काढून धोरण या ठिकाणी सरकारने केलं आहे। मुख्यमंत्री म्हणतात मी जाईन, मी पाहीन, त्यानंतर निर्णय करीन। खरं म्हणजे नजर आणेवारी जरी बघितली तरी सगळीकडे पाणी आहे आणि त्यासोबत रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून एका दिवसात रिपोर्ट देखील मिळवता येतात। पण सरकारची विदर्भातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची, मदत करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी एवढीच विनंती करत होतो की आजच्या आज मदत जाहीर करा आणि मदत जाहीर करत नसाल तर ती जाहीर होतपर्यंत लक्षवेधी राखून ठेवा।